नीट लक्षात ठेवा, विषय गोड नाहीत. विषय गोड लागण्याकरता सुद्धा देह अनुकूल लागतो, मन अनुकूल लागतं, परिस्थिती अनुकूल लागते. सगळ्या गोष्टी अनुकूल असतील, तुमच्यावर काहीतरी त्रासदायक संकट यावं आणि बायको म्हणायच्या अक्कल नाही का तुला, ठीक भाजी बघा, हे सगळं तुम्ही करताच. बोलणारे सुधारक खूप असतात, पण क्रियाशील सुधारक फार थोडे असतात. त्यांना बोलके सुधारक म्हणतात. तसं अध्यात्म बोलणं आणि अध्यात्म कृतीतून प्रगट होणं काही कुणाचं चुकलं नाही. जे बोलके सुधारक आहेत ते पंडित आहेत, ते विद्वान आहेत, आणि कृतिशील सुधारक जे आहेत ते संत आहेत. तब्येतीला मुलांना दूध चांगला असतो, पाजत जा. हे उपदेश करणाऱ्या पुष्कळ असतात, पण पाजणारी फक्त आईच असते. कळलं का तुम्हाला? हो, शेजारच्या बायका उपदेश करतातच, दूध द्यावं, दूध बरं असतं. अहो, अलीकडे मी सुद्धा घेते. आता तू घेते हे आम्हाला काय करायचं? तू घेते चांगलं आहे, घेत जा की. आणखीन एकेका टायमाला, आत्ताच मला कोणीतरी सांगितलं, टीव्हीवरचा पैलवान, तो एकेका टायमाला 2 लिटर कच्चं पितो. तू पी. माझं बोलणं कळलं का? तसं सांगणारे पुष्कळ, पण पाजणारे थोडे. चुकलंही काही नाही. कॅन मधून आणणारं दूध आणि स्तनात असलेलं दूध, जमीन आसमानचा फरक. तिथे विकत आणावं लागतं. गाईचं दूध आणावं लागतं, म्हशीचं दूध आणावं लागतं, आणि आणून त्याच्यात पाणी घालून द्यावं लागतं. पद्धत आहे ती. तसं ओरिजिनल अध्यात्म हे निरस आहे, पण नको ती माणसं आल्यानंतर पाणी घातलं. मग आता दुधात पाणी घातलं का पाण्यात दूध घातलं, हा पुढचा प्रश्न आहे. हा सुद्धा भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे असे तसे नाहीत, कॅन मधले दूध पाजणारे नाहीत, बाटलीतून दूध पाजलेले नाहीत, कारण त्यांचं अध्यात्म बाटलेलं नाही. काय म्हटलं मी? ज्याचं अध्यात्म बाटलेलं आहे, कोणाचे तरी विचार घेतलेले आहेत. नाही नाही नाही, इथे घ्यायचं नाही आहे, स्वानुभवातून प्रगट झालेलं दर्शन आहे. अनुभवामृत, अनुभवामृत स्वानुभवातून प्रगट झालं. आणि आई असल्या कारणाने आईचं दुःख फार मोठं असतं. चला, सगळ्यांना माहिती आहे, पण सांगितल्यानंतर आनंद वाटतो, नाही का? आईजवळ दूध असतं, पण पिणारं बाळ जर पीत नसेल तर त्याच्या गाठी होतात. त्या गाठीने आईला ताप येतो, आणि मूल पीत नाही म्हणून ती रडते. का रडते ती? मूल पीत नाही म्हणून ती रडते. सगळ्यांना सांगते, अहो दूध आहे पण पीत नाही, हो काय करू? तसं मागे दूधही नव्हतं, पाजणारेही नव्हते. इथे ज्ञानोबारायाकडे दूध, अशी दुधाची धार लागलेली आहे, 750 वर्षात तो पाना आटलेला नाही. भाग्यवंत पाजणारे, आणि भाग्यवंत तुम्ही आम्ही पिणारे. का आम्ही आम्हाला त्याच्यात गोल घेऊ नये, नाही का? हो, संतांच्या इतकं पिण्याची ताकद नसेल, पण निदान महिनाभर 1 तास तरी पितोय ना. काय महिनाभर? लक्षात ठेवा, इथे अमृतानुभव उघडून ठेवला की समजावं, आईने सर्वांना जवळ घेतलं. ते म्हणाल सर्वांना कसं जवळ? अरे कुत्री एका टायमाला 6 पिल्लांना पाजते.
काय खरंय का नाही? तिला जर पाजण्याकरता एवढं साधन आहे तर विश्व माऊली म्हटल्यानंतर लाखोंना एका वेळेला तृप्त करण्याचं का सामर्थ्य नसतं? म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, असा हा अमृत अनुभव, आत्मानुभव आणि जगाला वाटण्याकरता शनिवार पेठेत आले. कुठे आले? जगाला वाटण्याकरता. माऊली म्हणाले चला आता तो भाग झाला, आता या भागात थोडस घेऊया. काय तसं काही नाही, सगळे भाग माऊलीचेच आहेत. नखापासून केसापर्यंत आईच आहे. तसं या ग्रंथामध्ये इथून तिथून अमृत अनुभवच आहे. आणि म्हणून असं त्या सद्गुरूला वंदन केलं. इथे सद्गुरूच्या स्वरूपाचं वर्णन आहे, त्याला वंदन आहे. काय आहे वंदनामध्ये? वस्तू निर्देश रूप वंदन, नमस्कार रूप वंदन आणि आशीर्वाद रूप वंदन, असं वंदनाचे प्रकार आहे. वस्तू निर्देश रूप वंदन, इथे वस्तू निर्देश रूप वंदन आहे, नमस्कार युक्त वंदन आहे आणि आशीर्वाद घेण्याकरता वंदन आहे. नाही का? वंदनाच्या प्रत्येकाच्या पद्धती भिन्न असतात. बरोबरीचा बरोबरीला नमस्कार करतो तो निराळा, आपल्यापेक्षा लहान असलेला नमस्कार करतो तो निराळा. प्रत्येक जण नमस्कार करतो, पण भिन्न प्रतीती आहे, नाही का? भिन्न आहे. तसं वस्तू निर्देश रूप नमस्कार आहे, वस्तूचा निर्देश. ज्ञानेश्वरीचे वंदन तसंच आहे. ओम नमो ज्यात्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससोम विद्या आत्मरूपा देवा तूच गणेश. वस्तु निर्देश. तसं इथे निवृत्तीनाथ केवळ व्यक्ती नव्हे तर वृत्तीरहित स्थान असा जो निवृत्ती. निज ज्ञानाची प्रतीती आल्यानंतर संसारात असून सुद्धा निवृत्त राहिलं, नाही तर संसार सोडून सुद्धा संसारात राहिलं, नाही का? या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? ते त्यांनी लिहिलंय जीवनमुक्त. अमृतानुभवाचे अधिकारी कोण आहे? जीवनमुक्त आहे. तर याचा अर्थ काय? जीवनमुक्त शब्दाचा अर्थ, मुक्ती शब्दाचा अर्थ एक मेल्यानंतर मिळते ती, आणि जीवनमुक्त शब्दाचा अर्थ जीवन असून कर्तेपणा जो अडकलेला नाही जीवनाच्या, तो जीवनमुक्त. एकदम काही वरच्या टोकाला पोहोचायची काही गरज नाही, नाही का? जीवन जगत असताना मी करतो म्हणतो तो जीवनमुक्त नाही, तो बद्ध आहे. पण जीवनमुक्त कोण? जीवन जगत असताना सुद्धा, जीवनामधल्या सगळ्या प्रक्रिया सुखदुःखाच्या घडत असताना सुद्धा तो म्हणतो हे माझ्यामुळे नाही, हे घडतंय ते देवाच्या कृपेमध्ये घडतंय. म्हणजे जीवनामध्ये जो अडकतो तो निराळा, तो जीवनबद्ध. आणि जीवन असून त्याचं कर्तेपणा स्वतःकडे घेत नाही, तो जीवनमुक्त. आपला माझा अनुभवाचा अर्थ सांगितला. तुम्ही म्हणाल जीवनमुक्त असे काही शनिवार पेठेत येतात का? त्यांना भेटण्याकरता नैमिषारण्यात जावं लागतं. हो, ती यायची असेल तर तयारी करा तुम्ही. जानेवारीमध्ये कार्यक्रम ठरलेला आहे, तिथे घेऊन जाईल. सहज ओघात आलं म्हणून सांगितलं. जानेवारीच्या 11 पासून 7 दिवस तिथले लोक आले होते माझ्याकडे, मोठे पंडित शास्त्री, कि नैमिषारण्यामध्ये बाबा महाराज आपका प्रवचन हमें सुनना है. हम बोले करेंगे. आणि त्यांची इच्छा आहे 1000-1500 माणसं यावीत, अशी त्यांची इच्छा आहे. परवाच कालच येऊन गेले माझ्याकडे सकाळी भेटून. मी म्हटलं बरं आहे, नैमिषारण्यामध्ये देवाची इच्छा आहे, माऊलीची इच्छा आहे की तिथे ज्ञानेश्वरी व्हावी.
प्रवचन व्हावी, वारकरी आणि वारकरी कीर्तन चाहिए. वारकरी अलीकडे जागृती झाली आहे बघा. काय हिंदीवाले सुद्धा परवा प्रेमपुरी मोठा आश्रम आहे मुंबईला, तिथे हिंदी व्यतिरिक्त कार्यक्रम होत नाही. परवा मुंबईला एवढा मोठा सप्ताह केला त्याने, दणकून असाच मंडप बिंडप घातला, खूप समाज आला तिथे. त्यांना सुद्धा आनंद वाटला. तिथले स्वामीजी म्हणाले, बाबा महाराज का कार्यक्रम रखो, मराठी में रखो. हे माझं मोठं पण सांगत नाही आहे, मला एकच आनंद वाटतो की आता इतरांना सुद्धा वाटू लागलंय. ते मराठी करता कार्यक्रम नाही आहे, ज्ञानोबारायचं तत्वज्ञान कळावं हे त्यांना वाटू लागले. नाही तर एवढं नैमिषारण्यामध्ये कोण जातो. मला म्हणाले एक 25-30 टाळकरी विळकरी लेख यावायचा, भजन भिजन करेंगे, सुबह भजन कीर्तन प्रवचन, तुम्हारा रखेंगे, ये तुम्हारे चिन्मय महाराज भगवती सबके रखेंगे, ऐसे प्रवचन कीर्तन करेंगे, बहुत बढ़िया. तेव्हा त्यांनी मला सांगितले हळूहळू प्रचार करत राहा. काय अहो काही खरंच आहे नैमिषारण्य नाही का. हो म्हणजे एकांतामध्ये जिथे लखनौच्या पुढे 100 किलोमीटर, नैमिष अरण्य हे लखनौच्या पुढे 100 किलोमीटर आहे. आणि तिथे ऋषी मुनी हे उपनिषद वगैरे ज्या ग्रंथाची चर्चा झाली एकांतामध्ये बसून, की जिथे कुणाचा उपसर्ग नाही आणि तिथे याच्या व्यतिरिक्त दुसरी चर्चा नाही, अयोध्येजवळ. मला म्हणाले बाबा महाराज ज्ञानेश्वरी बोलो, कीर्तन करो, हमको आनंद लेना है. त्यांना सुद्धा आता कळू लागलं. नाही नाही मद्रासची लोक सुद्धा, मी तुम्हाला म्हटलं ना, आता 50-60 माझ्या दिंडीत होते आणि 1,500 माळकरी झाले. ते भजन ऐकून ते म्हणाले क्या भजन आहे. आलं का लक्षात. हा जो भजनाचा वारकरी संप्रदायाचा आनंद आहे तो कुठेही मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. फक्त काय झालं, तुम्हाला ते सहज मिळालं म्हणून त्याची किंमत कळेना. कारण पालखी दारावून जाते. काय झालं, पालखी दारावून जाते आणि श्रीमंत गणपतीमुळे शनिवारवाड्याच्या दारात आलं. काय त्यामुळे इथेही काही दारावून जाणारी कमी मंडळी नाहीत. काय चाललंय, अमृतानो अमृतानो काय असतं ते अमृतांजन. असा आहे, मजा आहे महाराज. कशा करता सांगितलं, वस्तू निर्देश रूप, नमस्कार रूप, आशीर्वाद रूप, भिन्न भिन्न तऱ्हेचं वस्तूचा निर्देश करणं, नमस्कार करण्याकरता करणं आणि आशीर्वाद घेण्याकरता करणं, अशी नमनाची पद्धत आहे. आणि इथे वस्तू निर्देश करताय. कुणाला वंदन, कोण सद्गुरू नाही का. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मोठं सुंदर लिहितात. निवृत्तीनाथांचं वर्णन करताना असं म्हणत नाही ते माझे थोरले बंधू, नवे नवे सद्गुरू कुठे आहे, मज हृदय सद्गुरू, जेणे तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी, मज हृदय सद्गुरू. सद्गुरू कुठे आहेत, माझ्या हृदयात आहे. आणि असे हे निवृत्तीनाथ, त्यांना वंदन चालू आहे की ते निवृत्तीनाथ हेच आमचे दैवत, जेणे आम्ही न भूलत अहम प्रत्ययो, आम्ही कधी भूलत नाही. हे जे आमचे निवृत्तीनाथ हेच आमचं दैवत आहे. आमचं दैवत दुसरं नाही. आमचा गुरु आणि देव दोन्ही एकच आहे. निवृत्तीनाथ म्हणजेच आमचा पांडुरंग आणि आमचा पांडुरंग म्हणजेच आमचा निवृत्तीनाथ. दोन्ही निराळे नाहीत म्हणून तर महाविष्णूचा अवतार. तुम्ही एक बघितलंय का, जेवढे जेवढे संत झाले त्यांना तुलना अशीच केलेली आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझा. भानुदासाचे कोळी महाविष्णूचा, विष्णुदास केशव तोची नामा, नामा तोची. म्हणजे तुम्ही जर ही प्रमाणे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे संत आहेत. मी एक नवीन शब्द पंढरपूरला वापरला होता, देव निराळे. हे त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचे आहेत म्हणून यांना संत देव म्हणावं.
काय म्हणावं? नुसते देव नाहीत, पांडुरंग देवाचा देव. हे ज्ञानेश्वर महाराजांची उक्ती आहे. देखिला देखिला माय देवाचा देव, स्वरूपाचा विलास. आणि विलास कळल्यानंतर विकास होईल, नाही तर विनाश, नाशिवंत. इथे कसा आहे? विलास आहे आत्मस्वरूपाचा. कौतुक आहे, सगळं कौतुक आहे. म्हणून पांडुरंग नटलेला असतो. उगीच आपलं कसं तरी नाही. कृष्ण नटलेला आहे, राम नटलेला आहे, बरं का? हो, अहो एकदा रामाला वैराग्य सांगितलं, बरं का? अहो ते जे विश्वामित्र आले की नाही, तेव्हा रामचंद्र प्रभू एका कोपऱ्यात अशी मान खाली घेऊन बसले होते, कारण त्यांना वैराग्याचे धडे दिले होते. आणि असण्या नसण्याकडे विलास म्हणून बघणं हे ज्ञानोबारायच्या तत्वज्ञानाचं सार आहे. आणि म्हणून आता ती गोष्ट सांगत नाही का? सांगू? बर चला. रामचंद्र प्रभूंनी वैराग्याचा उपदेश केला आणि विश्वामित्र तिथे आले. त्यांना ते राक्षस वगैरेचा वध करायचा होता. ते म्हणाले आम्हाला राम द्या. आता रामाला वैराग्य सांगितलं होतं, ते जे मान खाली घालून बसले होते. आणि गेलं तर रामाची अवस्था मोठी बिकट होती. विश्वामित्रांनी वशिष्ठाकडे बघितलं, म्हणाले अहो तुम्ही काय सांगितलं? नाही म्हणाले, जे काही अगदी परंपरेने आलेलं ज्ञान सांगितलं. अहो म्हणाले, राम जर कोपऱ्यात बसला तर जगताचा उद्धार कसा व्हायचा? त्याला कोपऱ्यातून बाहेर काढा. अहो धनुष्यवाहन त्याचा कोपऱ्यात ठेवलाय तुमच्या वैराग्यामुळे. हातामध्ये धनुष्य बाण, धनुर्धारी राम पाहिजे. आणि मग त्यावेळेला योग वाशिष्ठ सांगितला. आणि वशिष्ठाने जे सांगितलं ते रामायणात नाथबाबांनी भावार्थ रामायणात फार सुंदर लिहिलंय. रामराया ऐक, मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रसगंध, आणि त्याची गोडी तो परमानंद, पण आत्मविद नर जाणती. बघा आता विलास कसा झाला बघा. इथे विषयाला विषय म्हणून आपण डावलतो. इथे सांगतायत रामा, मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्याची गोडी तो परमानंद, पण आत्मविद नर जाणती. फरक काय घडला कळलं का? विषयातून जी गोडी प्राप्त होते ती विषयाची नव्हे. विषयातून जो आनंद प्राप्त होतो तो विषयाचा नव्हे, तो आत्मानंद आहे. बोलणं जरा विचित्र वाटेल, पण नीट लक्ष देऊन सांगा. ओवीला धरून सांगतोय. कारण काय? तुम्ही विषयातून आनंद मिळतो म्हणून विषयाच्या मागे लागता. पण तुम्हाला जर कळलं की हा आनंद विषयातला नसून आपली निजगोडीच त्या वस्तूच्या रूपाने प्रकट होते, तर अंतर्मुख होऊन तो आनंद तुम्ही तुमच्यामध्ये शोधाल. कुत्र हाड चघळत असतं. हाड चघळताना त्याचंच रक्त त्याच्यात उतरतं. त्याला वाटतं की त्या हाडातून रस आहे. तो हाडातला रस नाही, त्याच्याच हिरड्यातला आहे. माझं बोलणं कळलं का? तसं विषयातून रस नाही. आम्हाला काय वाटतं? विषयातून रस आहे. भाजी खाल्ली म्हणून बरं झालं, लग्न केलं म्हणून बरं झालं, सत्ता मिळाली म्हणून बरं झालं. नव्हे 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 नव्हे. बरं त्या वस्तूत नव्हे किंवा व्यक्तीत नव्हे. आपलंच बरं त्या वस्तूतून किंवा व्यक्तीच्या माध्यमातून आपण असं उलथ बोगत असतो. हे विषय पुढे येईल. माझं बोलणं कळलं का? म्हणून विषय विषय नव्हेत. विषय तो त्यांचा झाला नारायण. नाही का? विषय सुद्धा कसं बघता त्याच्यावर आहे. तुम्हाला वाटतं विषयात गोडी आहे. एक सांगू, विषयात जर गोडी असेल तर विषय केव्हाही गोड वाटावेत. विषय गोड वाटण्याकरता सुद्धा देह अनुकूल लागतो, परिस्थिती अनुकूल लागते. सर्व योग्य काळी योग्य भोग मिळाला तर तो उपयोग. मग विषय गोड केव्हाही गोड लागायला पाहिजेत. 103 टेम्परेचर आणि मसाल्याचं दूध करून दिलं. लाडका मुलगा आजारी पडला.
आजारी पडल्यानंतर आई म्हणली, बाळू तुला काय देऊ? मग ते म्हणले, तुला आई माहिती आहे ना, मला मसाला बरं मसाला. मग आईने तुम्हाला काय सांगू, सुंदर दूध केलं, हो केशर घातली, बदाम घातले, पिस्ते घातले, हो 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 हो, असं सुंदर, जरा जायफळ घातलं, सुंदर. आलं का लक्षात? इतकं सुंदर दूध केलं आणि असं नेऊन दिलं ग्लास भरून त्याला. मुलगा हौशीने प्यायला लागला. तोंडाला लावल्यावर म्हणला, कसलं कडू दूध दिलेस? ती आई सुद्धा एकदम कासावीस झाली. तिला वाटलं न चुकून आपण साखरेच्या ऐवजी मीठ घातलं की काय. मग तिने चाकून बघितलं, नाही रे बाळा, अरे नेहमीपेक्षा उलट मी बदाम जास्ती घातले, साखर चांगली घातली, मग मला कडू का लागतं? विषय जर गोड आहेत तर त्याला त्यावेळेलाही गोड लागायला पाहिजेत ना. नव्हे, इंद्रिय अनुकूल नाहीत, परिस्थिती अनुकूल नाही. आलं का लक्षात? म्हणून विषय भोगण्याकरता सुद्धा इंद्रिय अनुकूल पाहिजेत. शेंगदाणे किती जरी आवडत असले तरी ज्याच्या तोंडात दात नाही त्याला जर शेंगदाणे दिले काय होईल मंडळी? उलट त्याला त्या शेंगदाण्याकडे बघून सुख होण्याची ऐवजी. काय तुम्हाला सांगू, ऑफिस मधून बाहेर पडायचो, शनिवारात पोचेतोपर्यंत 2-2 पुढे संपायचो. आता एक खाल्लं तर दातानी चावत नाही आणि दुसऱ्या दिवशी अवघड होतं. पोटालाही पचत. नीट लक्षात ठेवा, विषय गोड नाहीत. विषय गोड लागण्याकरता सुद्धा देह अनुकूल लागतो, मन अनुकूल लागतं, परिस्थिती अनुकूल लागते. सगळ्या गोष्टी अनुकूल असतील, तुमच्यावर काहीतरी त्रासदायक संकट यावं आणि बायको म्हणायच्या, अक्कल नाही का तुला, ठीक आहे भाजी बघा, हे सगळं तुम्ही करताच. नाही करत का? सगळे करतात. आलं का लक्षात? हो. म्हणजे त्याला सुद्धा मानसिकता लागते. मग काम बिम चालू झालं, अगं आणग तुझं जेवण आता, मग अशी रागवला आता वाढत नाही. अगं तसं कसं उगीच हे बघा, समजून घ्या, ट्राय टू अंडरस्टँड मी. काय अगं तू काय काय म्हणजे काय? अगं माझ्या डोक्यात काय विचार चालले होते, केवढं काम होतं, सगळं मला ते फॉर्म भरायचे होते आणि तू म्हणते जेवा. जरा थांब ना, जेवणाकरता स्वास्थ्य तरी पाहिजे ना. म्हणजे परिस्थिती, अहो मी तुमच्या आवडी, अगं ठीक आहे माझ्या आवडीचं केलीस, तूही माझ्या आवडीचीच आहेस. या सगळ्या गोष्टी जरी आवडीच्या असल्या तरी खाण्यासारखी परिस्थिती. मग आता मला सांगा, सुख जे आहे ते विषयात आहे का? विषय हे सुख मिळण्याचं तात्पुरतं माध्यम आहे. सुख आहे ते इथेच आहे, आनंद आहे तो इथेच आहे, हे नीट लक्षात घ्या. आणि रामाला त्याच्याकरता सांगितलं, रामा मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रसगंध, त्याची गोडी तो परमानंद. आमचे महाराज फार सुंदर सांगायचे, इंद्रियावर विषय ठेवावा आणि निज ज्ञानाची गोडी भोगावी. इंद्रियावर विषय ठेवावा, विषय ठेवला, वा आहा काय भाजी आहे, काय भाजी, केव्हा बरी वाटली. इथले विषय मूळच्या रुचीला भेटल्यानंतर, मूळ तत्वातली वा वा उगीच येत नाही. इथलं तिथे जेव्हा जाऊन भिडतं, बरोबर टच होतं. नाही का? लाईट का लागली नाही, कनेक्शन मध्ये बिघड झाला. काय टच झालं की लाईट. तसं इथलं जे आहे ते तिथे टच झाल्याबरोबर आनंद होतो. म्हणून महाराज म्हणाले, म्हणून प्रवृत्ती निवृत्ती अतीत. आता पुढे जरा, असे जे श्रीमन निवृत्तीनाथ, म्हणून प्रवृत्ती निवृत्ती अतीत, ऐसे जे निवृत्तीनाथ, लोप नाही म्हणून अख्यात संबंध असे. वृत्तीरहित स्थान तो निवृत्ती. प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती नाही, म्हणून इथे प्रवृत्ती टाकायची नाही. प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरिले चांग रसायन. नीट विषय घ्या, सगळे शब्द तरी ओळख करून घ्या. पहिल्यांदा शब्द कळू द्या. प्रवृत्ती म्हणजे प्रपंच, निवृत्ती म्हणजे त्याच्यातून. आता कसं काय शब्द कसा आहे,
काय सध्या करता? आता काय करायचंय, आम्ही निवृत्त झालो. काय आता आम्ही निवृत्त झालो, मग काय करता? नातवंडाने खेळवत बसतो काय? हा, म्हणजे काही करत नाही म्हणतो काहीतरी करतोय, म्हणजे तेवढ्या कामातून निवृत्त झाला, एवढंच. निवृत्त शब्दाचा अर्थ वृत्तीरहित स्थान. प्रवृत्ती निवृत्ती, ही प्रवृत्ती म्हणून ही निवृत्ती. प्रत्येक गोष्टीकडे प्रवृत्त व्हावं आणि योग्य वेळी निवृत्त व्हावं. कळलं? माझं बोलणं कळलं का? ताट पुढे ठेवलंय तेव्हा निवृत्त होऊ नये, तेव्हा प्रवृत्त व्हावं. हे म्हणजे नीट समजून घेतला पाहिजे हो विषय. काय म्हटलं मी? हा, आता घरी गेल्यानंतर बायकोनी ताट पुढे ठेवलं तेव्हा निवृत्त होऊ नका. जे काही 2 घास खायचे ते अर्धी चपाती का होईना, रात्रीचं जास्ती खाऊ नये, बरं नका खाऊ. अर्धी पोळी खाल्ली, एवढा भात खाल्ला, हा, भाजी बिजी खाल्ली, सगळं झालं. मग बायकोने थोडंसं फळं आणून ठेवली, खाल्ली, आता व्हा निवृत्त. पण एक लक्षात आलं का? निवृत्त होण्याकरता पहिल्यांदा प्रवृत्त व्हावं लागतं. म्हणजे ही प्रवृत्ती निवृत्ती निराळी, हे वृत्तीरहित स्थान, की ज्या ठिकाणी वृत्ती नाही. पण वृत्ती नाही असं नव्हे, सर्व वृत्ती तिथून उदित होते असं स्थान. वृत्ती नाही शब्दाचा अर्थ वृत्ती नाही का? मग वृत्ती नाही तर आलं कुठून? वृत्ती नाही तर आलं कुठून? हा, प्रवृत्ती आणि निवृत्ती असा जो, की ज्या ठिकाणाहून सगळी वृत्ती प्रकट होते. म्हणून म्हणाले प्रवृत्ती निवृत्ती अतीत, ज्ञात्रज्ञा विहीन, दृंग मात्र द्रष्टा. दृश्य द्रष्टाच्या पलीकडे शब्द वापरलाय. हा स्पेशल शब्द अमृतानुभवातच आहे, दृंग मात्र द्रष्टा. तसं प्रवृत्ती निवृत्ती अतीत असे जे निवृत्ती राहत, लोपलाही म्हणून अख्यात असंबंधेसी. निवृत्त म्हणजे लोप, त्याला कधीही लोप नाही बरं का, ते अखंड आहे. हा, हे बघा, मावळलंच नाही तर उदय झाला म्हणण्याची काही गरज आहे का? जो मावळतो त्याचा उदय होतो, जो मावळतच नाही त्याचा अखंड उदय असतो. अखंड उदय असतो. म्हणून नोकरीतली माणसं निवृत्त होतात. ज्यांचे स्वतंत्र धंदे असतात की नाही ते निवृत्त कधी होत नाही. त्यांना विचारलं तुमचं कसं काय निवृत्ती? अहो काय आम्ही काय नोकरी बिक्रीचे आहो काय? काय? हा, फक्त आता मुलावर सोपवलंय, पण घरी बसून गायडन्स करतो. अहो मी जरी घरीच बसलो असतो ना तर तुम्हाला महाराज कळत नाही, प्रत्येक 10 मिनिटांनी मला मुलाचा फोन असतो, हे असं आलं काय करू? माझं म्हणणं कळलं का? निवृत्ती नाही, प्रवृत्ती आहे. मग नोकरी असतो तो निवृत्त होतो. जो नोकरीलाच लागला नाही त्याला निवृत्त कसं? तसं मावळतो कोण? उदय झाला तो. जो अखंड उदय आहे त्याला मावळण्याचं, जो अखंड वृत्तिरहित स्थान असा निवृत्ती आहे, त्याला वृत्तीवर काय आणि प्रवृत्ती काय. म्हणून प्रवृत्ती निवृत्ती ही दोन्ही आटली आणि त्याच्या पलीकडचा असा माझा श्री गुरु. म्हणून प्रवृत्ती निवृत्ती निरस्त, स्वभावेची निवृत्ती मंत. शब्द कसा वापरतायत बघा, नाविन्यपूर्ण शब्द आहे नाही का? श्रीमंत, निवृत्ती मंत. हो, अखंड निवृत्ती हे त्यांनी स्वीकारलेली नव्हे, किंबहुना निवृत्ती हे त्याचं स्वरूप आहे. निवृत्ती हे त्याचं स्वरूप आहे. अजून सांगू का? काही माणसं काहीच करत नाही म्हणून कामालाही लागले नाही आणि रिटायरही झाले नाही. तसा देव सुद्धा रिटायर करण्याचा काही प्रश्न नाही. काय, त्याला कोणी कधी नोकरीला लावत नाही, नोकरीला कधी ठेवत नाही. फक्त आपल्या रिटायरमेंटची तारीख केव्हा ही आपल्याला माहिती नाही. कळलं? निवृत्त म्हणजे रिटायर. निवृत्त शब्दाचा अर्थ काय? हा, प्रवृत्ती आणि निवृत्ती. रिटायर करण्याचा प्रश्नच नाही. निवृत्त, माझं म्हणणं कळलं? निवृत्त. हा, लक्षात ठेवा, शेवटच्या श्वासापर्यंत कर्म चालू आहे, निवृत्त होऊ शकत नाही, आहे ना?
हो, अहो निवृत्तीचा काळ सुद्धा मजेशीर असतो, पण त्याच्याकरता प्रवृत्ती नीट करावी. जरा व्यवहार सांगतो, थोडंसं खाली येतो. प्रवृत्तीच्या काळामध्ये 2 पैसे चांगले शिल्लक ठेवावे. अगदीच मुलांना वाहून जाऊ नये. जेवढ्या वेळ लाईट गेली होती तेवढा टाइम घेतो मी. तुम्हाला तसं जे आहे ते माझं टाइम पुरं करणार. मलाही बरं वाटणार नाही, तुम्हालाही बरं वाटणार नाही. कारण इथे आता काही असं काही नाही आहे, कोणाला खुश करायचं आहे वगैरे अशी काही समाज नाही आहे माझ्या पुढे. निखळ प्रेम करणारा समाज आहे. बाबा महाराजांवर प्रेम करायचं का न करायचं याच्यातून निवृत्त झालेला समाज आहे. निखळ प्रेम करणारा समाज आहे. आणि बाबा महाराजांवर प्रेम किती आहे मला माहिती नाही, पण माऊलीवर प्रेम करणारे इथले सगळेच आहेत. तेव्हा काही प्रश्न येत नाही. आणि म्हणून 5-10 मिनिटं इकडे तिकडे जरा लाईटनी गडबड केली, चालू. सध्या भार नियमन आहे, आलं का लक्षात. म्हणून किती भार नियमन असला तरी आपला जनरेटर आपल्याकडे असावा. जनरेटर चालू आहे का? हा, तसं आपलं सुख दुसऱ्याच्या ताब्यात असू नये. दुसऱ्याच्या ताब्यात ज्याचं सुख आहे तो आयुष्यभर परतंत्र आहे. आणि ज्या दिवशी आपलं सुख आपल्या ताब्यात येईल त्या दिवशी निवृत्त करण्याची गरज नाही, तो आपोआपच निवृत्त होईल. आणि विठ्ठला संदेह निमाले तुझे पण देखिला देखिला माय देवाचा देव. बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव. मग देवाचा देव, देव देवाचा देव इथपर्यंत आलो आपण. आता जर एक शब्दाने पुढे जाऊ, हे संत देव आहेत. ज्ञानोबाराया तुकोबाराया हे कोण आहेत? देव नाही, देवाचे देव नाही तर संत देव आहेत, की ज्या संत देवा पुढे पांडुरंग सुद्धा मागे पुढे फिरतो. आणि म्हणून महाराज इथे म्हणाले ते की निवृत्ती हेच आमचे दैवत. निवृत्तीनाथ हेच आमचं दैवत आहेत, आम्हाला दुसरं दैवत माहिती नाही. जेणे आम्ही न बोलत अहम प्रत्ययो. आमच्या अहंकाराच्या मुळे आम्ही त्याला विसरत नाही. अहम प्रत्ययो लक्षात ठेवा. शिष्य इतके तयार असतात, गुरुकडून ज्ञान घेतात आणि काळांतराने ते गुरुलाच विसरून जातात किंवा गुरुवर कुरबुडी करण्याचा प्रयत्न करतात. अशा गुरुला काही तोटा नाही. ते म्हणाले निवृत्तीनाथ हे आमचं दैवत आहे आणि या प्रतीतीच्या आड आमचा अहम प्रत्यय येऊन देत नाही आम्ही. कारण एक लक्षात ठेवा, अहो कशाचे शिष्य कशाचं काय घेऊन बसला. हा शिष्य इतका भारी की गुरुनी काहीही केलं नाही, फक्त समोर बसले. एवढी ज्ञानेश्वरी, एवढा अमृतानुभव केला, किती अहंकार व्हायला पाहिजे. साधं कुठे कविता केली, कोकणात राळ्यान घणा मनगटू गणपती बाप्पा मोर्या. कवित्व कोकणात राळ्या आणि म्हणा गणपती बाप्पा मोर्या. झालं. अहो पोरी सुद्धा त्या टीव्हीवर ते काहीतरी चालतं ना, दिलं नाव की पटकन नाव घेतात. केवढ्या विद्वान, काहीतरी ते चालतं ना, केव्हा तरी योग येतो. ते सुद्धा पुण्य लागतं बघायला. तिकडे सुरून आम्ही इथे कसं बघणार. बद्ध जीव काय, पण केव्हा तरी घरी असतं ते लागतं. मग काय त्या बायकांचं मला कौतुक वाटतं. असं दिलं की पटापटा 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 झालं. नाव घेतलं की 100 रुपये किंमत, 100 फक्त. फटाफट फटाफट फटाफट. काय ती नावं घेत असतात. मला कौतुक वाटतं. मला असं वाटतं काय कवित्व करतात. नाही खरंच कौतुक, आपल्याला नाही सुचवत ते काय. एक ते सुचतच नाही, पण ते डोकं बरोबर चालूच असतं. आलं का लक्षात. हो, कशाच्या वाटीत काय, वाटीत काय, कशात काय, काय कशात काय घालतील.
नवऱ्याला वाटीत घालतील पण त्याच्याबद्दल आयुष्यभर काही वाटणार नाही. असं माफ करा हा, उद्यापासून असं रागवायचं नाही आमच्या. काय आता आमच्या महेशनी सांगितलंय विलास, खरंच आहे. अमृतानुभव हे एक अलौकिक अमृत तत्वाची प्रतीती येत जाईल तसं जीवनातला विलास आनंद वाढत जाईल. पण हा विलास बद्धतेकडे नेणारा नाही, जीवन मुक्त करण्याकरता हा विलास आहे. जीवन मुक्त करण्याकरता हा विलास आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले इथे अहम प्रत्यय, मी केलं ही बाधा नाही. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी. अमृतानुभव त्यांनीच, सांगदेव 65 त्यांनीच. पण असं असून सुद्धा यत्किंचित नाही, यत्किंचित नाही. हे सगळं जे घडलं ते माझ्या श्रीगुरूच्या कृपेमुळे घडलं. मी मागे एकदा सांगितलं होतं, जगात एकमेव गुरु असा की शिष्याच्या समोर बसले आणि त्याला सांगितलं तू बोल, मी ऐकतो. काय प्रेम असेल, काय प्रेम असेल. तुम्ही ऐकलं असेल पण पुन्हा सांगतो. मला एकाने विचारलं, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, निवृत्तीनाथांनी काय लिहिलं? म्हटलं निवृत्तीनाथांचं पुस्तक तुम्हाला माहिती नाही? नाही म्हणले, माझ्याकडे जवळजवळ 1000 पुस्तकं आहेत पण निवृत्तीनाथांच्या नावावर एकही पुस्तक नाही. अरे ते म्हणले निवृत्तीनाथाचं एकही पुस्तक नाही. अरे म्हटलं येड्या, तुला कसं सांगू? तुझ्या घरामध्ये पुस्तक आहे ते कागदावर छापलेलं आहे. निवृत्तीनाथाने माऊलींच्या रूपाने चालतं बोलतं पुस्तक निर्माण केलं. चालतं बोलतं जिवंत पुस्तक निर्माण केलं की ज्या पुस्तकाने लाखो माणसांचा उद्धार केला आणि लाखो माणसांना, माझ्यासारख्या महामूर्खाला सुद्धा बोलायला लावलं. नाही तर पुण्यामध्ये टिकाव धरणं काही सोपं आहे काय? अवघड आहे. नाही, एक महिना 16, 17, 18 वर्ष सांगणं इतकं सोपं नाही. हे तुम्हालाही कळतंय मलाही कळतंय. पण मला हे कळतंय अहम प्रत्ययो नाही. काय कळायला पाहिजे? विषय धरूनच सांगतोय की हे सगळं निवृत्ती देवाची कृपा आहे. इथे यत्किंचित कुठे माझा अहंकार नाही. जे टळेल या न टळे की जे की अमुचेची मूळभूत न करिताची असे तेथे अश्रोय आम्हा. त्याला टाळायचं म्हणून टाळता येत नाही. त्याच्या आश्रयाला जाण्याची गरज नाही. न करता सुद्धा त्याला आश्रय आहे. त्याला सद्गुरू म्हणावं. एक सांगू, सद्गुरूला आशीर्वाद मागू नये. सद्गुरू असतील आणि तुम्ही जर खरे शिष्य असाल तर सद्गुरूचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आपोआप चालत येईल. मागता काय? आशीर्वाद असा काय वाटून देण्यासारखी वस्तू आहे की हे घे? नाहीये. खरी जर एकनिष्ठ वृत्ती तुमची असेल, आशीर्वाद मागायची गरज नाही. आशीर्वाद तुमच्या दारात चालत येईल. मी नेहमी एक अभंग म्हणत असतो, आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. तया जाती, आशीर्वाद तया जाती, आशीर्वाद त्यांच्याकडे जातो. आवडी चित्ती देवाची, एवढंच महत्वाचं आहे. आणि हे असल्यानंतर कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे. अलंकारासी काही सोन्या विण गतीच नाही. ते आम्हा अश्रोय पायी असे तोची. अलंकार म्हटल्यानंतर सोन्याला अलंकाराशिवाय आणि अलंकाराला सोन्याशिवाय जशी गती नाही, तसं आम्हाला सद्गुरू शिवाय आणि सद्गुरूला सुद्धा आमच्याशिवाय. हो, अहो शिष्य म्हणून सद्गुरू, आई म्हणून मूल, मूल म्हणून आई, मुलाच्या आधारावर आई पण आणि आईच्या मुळे मूल, नाही का? दोघाला एकमेकाचा आधार, आधार आणि दोघाचं एकमेकाचं ऐक्य. बरं का? इथे परिच्छिन्नता नाही. अलंकार आणि सोनं, अलंकार म्हणायचं पण अलंकार नाही, सोनच आहे. तसं गुरु शिष्य म्हणायचं पण या अवस्थेमध्ये गुरुही नाही शिष्यही नाही,
दोन्ही एकरूप आहेत. असं ती एकरूपता जी वृत्तिरे स्थानाची आहे, श्रीमन निवृत्तीनाथाला वंदन. आलं का लक्षात? हो, श्रीमन म्हणतात त्या शब्दाचा अर्थ असा आहे, श्रीमंत आहेत. सगळ्या विश्वातली श्रीमंती त्यांच्या जवळ आहे. हो, काय नाही हो, तुमच्या लक्षातच येत नाही. आपल्याला वाटतं पैशाने श्रीमंती, नाही का? तो धनवान आहे, धनवान आहे. श्रीमंत कोणाला म्हणतात? गाठी असता कोटी धन ज्याची संतुष्टित नाही मन, परम दरिद्री जाण उद्धवा. पण हाती नाही फुटकी काचवटी, परी संतुष्टता नित्यपोटी. तोची संपन्न सकळ सृष्टी सत्य गोठी उद्धवा. तोच संपन्न असा श्रीमंत, श्रीमंत निवृत्तीनाथ. आणि असे हे निवृत्तीनाथ म्हणतात, अहो तया चिन्मात्रासी उणेपण, ने उणे आम्हासी आम्हीपण. त्यांच्या मूळच्या चिन्मात्रपणाला कुठे उण न येता आम्हाला हे आम्हीपण प्राप्त झालं. नाही कळलं? बर, सोन्याला उणेपणा न येता जसा अलंकार होतो, सोन्याला कुठे उणेपणा येतो का? हे आता दृष्टांत काय माहिती. सोन्याचा दृष्टांत हा खास दृष्टांत असल्या कारणाने तो वेळोवेळी येणारच, कारण त्याच्या इतका पक्का दृष्टांत दुसरा नाही. काय? चपले हार केला तरी सोनच, जोडे हार केला तरी सोनच, कोल्हापुरी साज केला तरी सोनच, पाटल्या केलं तरी सोनच, बांगड्या केलं तरी सोनच. पण अध्यात्मात रममान झालेले सोन्याकडून बघतात, सामान्य माणसं दागिन्याकडून बघतात. रागवायचं नाही माझ्यावर. लग्नाची बैठक बसते, काय देणार, काय घेणार? बसली बैठक. पुरुष जे असतात ते म्हणतात, हे बघा बघा आपला, तुम्ही ठरवा. तसं काही नाही. आमच्या थोरल्या मुलाचं लग्न झालं तेव्हा त्याला 25 तोळे सोनं घातलं होतं. आता तुम्ही बघा. बायको घरात आल्यावर म्हणते, बांगड्या सांगितल्या का? बांगड्या सांगा, पाटल्या सांगा, गळ्यातला हार सांगा. अगं म्हणला, काय तू बांगड्यान हार घेते, मी सोन्यात बोलते तू हारात बोलतेस. कळलं का तुम्हाला? फरक कळला काय? मग ती घरात आल्यावर म्हणते, पण 25 तोळ्यात. अगं तू हे बघ, सोन्याची लगड 25ली देतील, तुला काय करायचं ते कर. बोलणं समजलं का? काय म्हटलं मी? मग कोणी 25 मिळेल, कोणी 50 मिळेल, का श्रीमंत असेल 100. पण पुरुष बोलताना कशात बोलेल? किती सोनं देणार? बाई म्हणताना म्हणेल काय करायचं? हे बघा, पाटल्या करू नका, आपल्याकडे डबल आहेत. बांगड्या करू डबल डिझाईनच्या, म्हणजे तिलाही घालता येतील मलाही. कळलं? म्हणून आकाराकडून जी पाहते ती प्रकृती, आणि सोन्याकडून जो पाहतो तो पुरुष. साधं सरळ गणित आहे. काय मग आता काय करायचं आणि काय नाही? सोने सोनेपणा उणे, न येताची झाले लेणे, तेवी हे जग होणे अंगे दया. चांगदेव 65. काय म्हणतात? म्हणून इथे म्हणून अश्रयील नवीन, अश्रयीला तुझी जाण, प्रत्ययासी नवनी खंडन, प्रत्ययो जेतीचा तेथे. प्रत्ययाचं खंडन करायची गरज नाही. प्रत्यय प्रतिती हे एकच आहे. प्रतिती बघा, मोठी भाषा आहे. प्रतिती मधून प्रतिती प्रत्ययाचीच येत असते. प्रत्ययरूप परमात्मा, प्रतितीरूप जीव. बरं का? पण प्रत्ययरूप परमात्म्याची प्रतिती, प्रतिती नाही प्रतीच ती. जरा थोडासा फरक केला मी. काय केलं? प्रतिती नाही प्रतीच ती. बरं का? हो,
सोन्याच्या अलंकारामध्ये लगडीचा जो कस लावला तोच पाटलीचा आला. काय म्हटलं मी? 100 तोळ्याच्या, 5 तोळ्याच्या, 50 तोळ्याच्या लगडीचा जो कस लावला, पहिला कस तिथे होता, दुसरा लावला. काय झालं? पहिला कस लावला होता तो 100 तोळ्याचा लावला होता, इथे त्या 5 तोळ्याच्या पाटल्या लावल्या. म्हणला तेही जरा येडच होतं. ते म्हणले मला वाटलं 5 तोळ कमी झाल्यावर कस कमी लागेल. म्हणले जा घरी. दुसरा म्हणला अहो आपल्या तोंडाने आपलं उघडं करू नका, बसा स्वस्त. अहो असं कसं म्हणता? एक वालभर सोनं जरी असलं तरी त्याचा भाव तोच आहे 11,000. वजन वाढलं तर पैसे वाढले पण भाव तोच. जो हिशोब केला जाईल तो 11,000नीच 12,000नीच. असं नाही वालभर सोनं. तसं आम्ही जरी लहान दिसलो आणि तुम्ही जरी लहान असला आणि त्या लगडीतला एक जर वाल असला तर तुमचाही भाव 12,000च. आणि या प्रतीतीने जीवन जगणं हाच अमृत अनुभव. काय म्हटलं मी? या प्रतीतीने जीवन जगणं हाच अमृत अनुभव. तेव्हा आता पुढे सद्गुरूला वंदन झालं. आता गुरुरित्याख्याय लोके साक्षात विद्या ही शांकरी. आता त्या विद्येला वंदन, गुरुला वंदन झालं. आता कुणाला वंदन? कोणची विद्या? विद्या पुष्कळ असतात बरं का. विद्याचं काही तोटा नाही. किती फॅकल्टीज आहेत कॉलेजमध्ये? किती फॅकल्टीज? भरपूर फॅकल्टीज. काय समाजशास्त्र, अमकशास्त्र, तमकशास्त्र, 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 यादीची यादी असते. म्हणजे पोरांना नक्की कोणचं घ्यायचं हे ठरवता 1 महिना जातो. बरं का अवघड आहे. तसं इथे जे नाव दिलं कोणची विद्या? शांकरी विद्या. असं आहे. विद्येचे थोडेसे थोडक्यात सांगतो. एक देह निर्वाहापुरती उपयोगी पडणारी विद्या, ही सुद्धा विद्याच आहे. काय? सामान्य माणसाचा एक विचार असतो, आपलं एवढं तरी शिकलं पाहिजे की आपलं पोट, बायकोचं पोट, 2 पोरांचं पोट भरता आलं पाहिजे. एवढं किती पाहिजे विद्या? विद्या किती पाहिजे? म्हणजे ही कशाची आहे? देह निर्वाहापुरती विद्या. ही तर प्रत्येकाला येतेच, ज्यापुरती चालूच आहे. गाडी ओढणारा सुद्धा पोरांचं पोट भरतोच. तुम्ही त्याला गाडी ओढतो म्हणून कमी लेखू नका. तुम्ही ओढून बघा, त्या पारापासून गेटपर्यंत आणून दाखवा मला. त्याची सुद्धा कॅपॅसिटी आहे. 2-2, 4-4 मैल गाडी ओढतो. तो काही साधा आहे का? ते काय इतकं साधं नाही, पण पोट भरतो. माझं म्हणणं कळलं का? एक पोट भरण्याची विद्या आणि एक जीवन कृतार्थ करणारी विद्या, कृतकृत्य करणारी विद्या. काय म्हटलं मी? कृतकृत्य करणारी विद्या. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते. हा थोडासा छोटासा भाग केला नाही का? पोट भरणारी विद्या तर इथे प्रत्येकाला येतेच, पण जीवन कृतकृत्य वाटतं का? कृतार्थता वाटते का? ही विद्या तशी नाही आहे. कृतार्थ जीवन, समाधान जीवन. तुकाराम महाराजांच्या खत बुडली म्हणजे प्रॉमिसरी नोट्स, कर्ज घेतलं होतं त्याची खत बुडली. कालांतराने वह्याही बुडल्या. कशाच्या? अभंगाच्या. तरल्या. जीवनामध्ये जे घडायचं होतं ते घडलं.
असं भजन केलं, दुसरं काही केलं नाही. असं नामस्मरण केलं की त्या नामस्मरणाच्या आधाराने कृतार्थता प्राप्त झाली. आणि कृतार्थचे उद्गार जेव्हा मुखातून बाहेर पडले तेव्हा ते म्हणतात, काही व्हावे ऐसे नाही माझ्या जीवी, मी तो बहुसुखी आनंद भरिता आहे साधू संतास मेळिया. कृतार्थ, कृतार्थ. लक्षात ठेवा, अब्जाधीश आहेत पण कृतार्थ आहेत का हा प्रश्न आहे. अब्जाधीश आहेत, त्याच्याबद्दल काही वाद काय, पण कृतार्थ आहेत का? तो म्हणेल कृतार्थ म्हणजे काय? अहो कृतार्थ म्हणजे समाधानी असं होय. ते म्हणले शोधण्याकरता मी फॉरेन टूर केली पण विकत मिळालं नाही. शोधण्याकरता नाही, ते तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. जी आत्मविद्या आपल्याला आपल्या ठिकाणीच आपल्या सुखात स्थान दाखवते ती खरी श्रेष्ठ विद्या. आणि म्हणून साधी विद्या नव्हे, सामान्य विद्या नव्हे, तर इथे जी विद्या गुरुरिताख्याय काय म्हणतात, तेची जे आनंद रूप सद्गुरूचे स्वरूप तेची आख्याय करी चिद्रूप शंकरी तेची. शंकर इति शांकर, शांकरी विद्या म्हणजे आत्मज्ञानाची विद्या. अजून सांगतो, आदिनाथापासून चालत आलेली विद्या. शांकरी विद्या म्हणजे कुठून आली? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. जरा आदिनाथावर थांबलं म्हणजे बळ पडेल. आमचे वारकरी नाही थांबवतो आदिनाथावर. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु झालं. आदिनाथाची गाडी नेऊन पोचवली आळंदीला. कैलासावरून सुटली 10 वाजता आणि 10:05 आळंदी. अवघड आहे, सगळंच अवघड आहे. जी गोष्ट जशी म्हणायला पाहिजे तशी म्हणली तर त्याच्यातून प्रसाद प्रगट होतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. कोण? कोणची विद्या? शंकरी विद्या, शंकरापासून चालत आलेली विद्या. तो चिद्विलास आहे.